स्ट्रायकिंग एंड वरती कोणता फलंदाज खेळ करताना पाहायला मिळेल? नॉन स्ट्राइक एंडला कोण असेल? जरूर संतोष सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंड वरती, जे मात्र आजच्या दिवसामध्ये लय मध्ये फलंदाजी करतात. रवी बोरगे पाडणचा हार्दिक पांड्या बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. चला पंच जास्त वेळ घेऊ नका, बॅटलाइट होते. पंच जास्त वेळ घेऊ नका, बॅटलाइट होते. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जवळपास 3 इनिंग मध्ये 62 धावा जमवणारा खेळाडू आहे संतोष सूर्यवंशी. पहिला बॉल रवीचा कमी गतीने हाताळत असताना अगदी हा बॉल डॉट येतोय. पहिला बॉल डॉट आला. हा फटका आहे, क्षेत्ररक्षक होता, चेंडू फील्ड केलाय, नॉन स्ट्राइक एंड, धाव बनवली जाणार नाहीये, रोखलंय. पहा 2 बॉल पूर्ण झालेत आणि तदनंतर मात्र या वाईडची रन येते. पहा अगदी 1 रन ती देखील धाव फलकावरती जोडली गेली आहे. पहा अगदी तिकडे क्षेत्ररक्षक धावतायत, नाही पकडू शकत. तदनंतर मात्र चौकार आलाय आणि या चौकार आणि संघाची धाव संख्या थोडीशी इन्क्रीज होते. धाव फलकावरती जाऊन पोहोचणार आहे धावा 5. 3 बॉल पूर्ण 5 धावा. फटका खेळलाय पॉइंट मध्ये, त्याच्यावरती देखील आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक डिक्लेअर स्वरूपाची रन आणि तदनंतर मात्र संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा 6. अजून एक वाईड बॉल येतोय, अजून एक एक्स्ट्राची रन येणार आहे. एक्स्ट्राच्या रननीची संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते. धावा 8. फटका हवेमध्ये, फटका फसला, क्षेत्ररक्षक त्याखाली आला, कॅच बनवले, फलंदाज होत आहेत बाद. या चेंडूवरती संतोष सूर्यवंशी यांना जावं लागेल बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर रोहित सूर्यवंशी नेट नंबर 3 वरती ओव्हरमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी येतात. 1 ओव्हरची मॅच वेळेअभावी आपण खेळतोय. डॉट येतोय, याच्यावरती कोणती धाव मिळवली जाणार नाहीये. 7 धावा विजयासाठी गरज असेल आता 8 धाव्यांची सळवे संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका, मिरासवाडी संघ या मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आमच्या आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल कॉमेंटेटर अजित देसाई सर तुम्ही देखील जोडले जा, आदित्य कदम सर तुम्ही देखील जोडले जा. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेची ग्रँड फिनाले अंतिमची मॅच आम्ही सर्वांच्या भेटीला घेऊन येतो, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित मुकादम चषक भारतात पहिल्यांदा 2026. आयोजन पण फुल झालं शेवटचं. 6 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच असणार आहे. चला या लगेचच बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये टीम सळवे.
सळवे संघ. चला या लगेचच चेतनला काढ ते म्हणला की तुला तुझं कन्फर्म असं सांग मग काढायला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी बोरगे आणि त्यांच्या बरोबर आम्हाला पाहायला मिळत आहेत. आहे का गेली मला का तू जा की घरी सांगितलं जा की घरी. काटकर सर अधिक काटकर सर थोडं. आणि त्याचबरोबर अधिक काटकर सर आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय ऑफिशियल पंच मुकादम चषकाचे आहेत. विनंती करेल आमच्या दोन्ही पंचांना लगेचच मॅचला सुरुवात करा. मुकादम चषक 2026. रवी आणि सनी कॅल्क्युलेशन केलं ना तर किशाचं काय जायचं. चला मॅचला सुरुवात करा. इतका वेळ मॅचला देऊ नका पंच. पहिला बॉल संतोषचा सामना करतील रवी. 8 धाव्यांची गरज. फटका खेळलाय वेगाने 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार आणि या चौकाराने आता मात्र फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज असेल. तदनंतर ना कुसरून संघ कर्णधार. चला या इकडे आमच्या मुख्य व्यासपीठावरती जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जो संघ जिंकेल त्याचे देखील संघ कर्णधार लगेचच येतील. यावरती देखील फटका खेळलाय. धावा धावून घ्यायचे. एक रन पूर्ण केले. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी कशी असेल. 2 धावा इकडे पूर्ण होतात. तिसऱ्या धावेसाठी नाही या 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे इकडे विजयासाठी. 4 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 2. फक्त 2 धाव्यांची गरज. तदनंतर मात्र आता बॅटची एज लागत असताना विकेट देखील प्राप्त केली जाते. तदनंतर आता येणारा नवीन फलंदाज. 3 चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज आहे. कारनामा आजच्या दिवसामध्ये अमित मस्करने केला होता. संतोष सूर्यवंशीला देखील करावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले ज्यांचं नाव आहे सनी. ओमकार आहे. फटका हवेमध्ये. जरी कॅच पकडली तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. नाही पकडली आणि इकडे मात्र आपण पाहतो ज्या 2 धावा हव्या होत्या त्या 2 धावा मिळवलेत आणि तदनंतर मात्र फायनलची तिकीट त्यांनी देखील मिळवले. चला टॉस करण्यासाठी या कुसरून विरुद्ध टीम सळवे. कॅप्टन या लगेचच. 1 ओव्हरची मॅच आहे. लेट आलात तर 3 बॉलचे आम्ही खेळू. लगेचच यायचं आहे कॅप्टन. धावत यायचं आहे. संघ कर्णधार. फायनल मॅच ऑफ दी टुर्नामेंट मुकादम ट्रॉफी 2K26 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही रबर बॉल 1 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेची फायनल मॅच आम्ही आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळतोय.
जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये टॉसच्या दिशेने. प्रत्येक जण या आणि या स्पर्धेची आणि या फायनल मॅचची देखील मजा घ्या. आणि आमचे साथी समालोचक अजित देसाई सर तुम्ही असाल तर तुम्ही देखील या. आदित्य कदम सर तुम्ही देखील या. सन्मान्य नितीनजी निवडुंगे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस जिंकला कुसरूड संघ.